भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील जगदीश भागवत निकम या तरुणाने गोंडगावसह जळगाव जिल्ह्याचे नाव संशोधन क्षेत्रात गाजवल्याबद्दल गोंडगाव गावातील विकास कार्यकारी सोसायटी व ग्रुप ग्रामपंचायत गोंडगाव यांचे मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला। या तरुणाने कर्करोगासारखा महाभयंकर आजारावर संशोधन करून ग्रामीण भागातून गेलेल्या तरुणाने आज 22 देशांच्या अंतर्गत जे संशोधन सुरू आहे त्याच्यात दुसरा क्रमांक मिळवून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले। अशा जगदीश भाऊंना कुठेही पाठबळ नसताना आई वडील दोघेही मृत असताना आजी बाबांनी सांभाळ करून गावातीलच मराठी शाळेतील शिक्षण घेऊन पुढील शिक्षण जिल्ह्यावरून करून आज खऱ्या अर्थाने गोंडगावकरांना सुखद धक्का दिला। त्यांच्या बोलण्यातून दिसून आले की अभ्यासात मेहनत जर केली तर कुठलाही पैसा शिक्षणासाठी लागत नाही, मात्र शिक्षणासाठी मेहनत करणं गरजेचं आहे, अभ्यास करणे गरजेचे आहे। यावेळेस विकास सोसायटीचे चेअरमन साहेबराव ज्ञानेश्वर मराठे यांनी त्यांचा सत्कार केला व ग्रामपंचायतीमार्फत लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील व माजी सरपंच शिवाप्पा यांनीही ग्रामपंचायतीमार्फत सत्कार केला। त्यावेळेस ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन PK मोरे सर यांनी केले तर सर्व विकास सोसायटी डायरेक्टर यांनी गावाच्या वतीने त्याचा सत्कार केला। यावेळेस गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि सर्व काही परिस्थितीच माणसाला शिकवते आणि परिस्थितीमुळे मनुष्य पुढे जाऊ शकतो, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। जगवत भागवत पाटील हे लहानपणापासून मी त्यांना ओळखत होतो। अगदी परिस्थिती राज्यांमध्ये त्यांनी संशोधन करून कर्करोगाचं हे खूपच आपल्यासाठी गोंडगावकरांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि एक शानची गोष्ट आहे। मागे आता रतिलाल भाऊ बोलले, काय नाव सांगितलं त्यांचं, वाणी समाजाचे ते देखील शास्त्रज्ञ झालेले आहेत। तर असं जर गाव पुढे गेलं तर निश्चितच आपल्याला एक भाग्य सगळ्यांनी आजी आजोबांना तुम्ही बी कसले बरोबर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं। माझा त्यावेळेस सीईटी मध्ये पण चांगले मार्क्स मिळून 1 नंबर लागला। अमरावतीजवळ कॉलेज होतं, पण त्यावेळेस घरचे म्हणायचे की बाबा एवढे पैसे नाही, आम्ही एवढे पैसे नाही देऊ शकत। मग नाही दादाने राष्ट्रीय विद्यालयाला BSc ॲडमिशन घेतली। मग BSc एवढा जेव्हा इंटरेस्ट नव्हता, बट मग करावं लागलं ते परिस्थिती। मग नंतर स्टॅटिस्टिक्स नावाचा सब्जेक्ट होता, मी चूज केला BSc स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र म्हणून। त्याच्यानंतर राष्ट्रीय विद्यालयाला फक्त तुमची निवड कशा पद्धतीत झाली? आता मी स्टॅटिस्टिशियन म्हणून काम करतोय, अमेरिका बेस CRO आहे त्याच्यात काम करतो। मग आता आमच्या ट्रायल्समध्ये काय होतं, ऑन्कॉलॉजी कर्करोगाच्या ट्रायल्समध्ये जे आमचं अजंट्मेंट होतं स्टॅटचं ते फेल व्हायचं, म्हणजे दोघं ट्रीटमेंट एक सेम इफेक्ट देतील भाऊ, ते फेल व्हायचं। मग त्याच्यात मग मी दुसऱ्या काही मेथड्स यूज करता दुसऱ्या मेथड चूज केलं। मग त्याच्यात 4 मॉडेल होते, 4 मेथड्स होते, ते माझ्या पोस्टरमध्ये मी डिप्लाइन केले आणि ते यूज करून भरपूर म्हणजे आमच्या 2-3 स्टडी ज्या आहेत त्या FDA ने अप्रूव्ह केलं। FDA ही US ची जर आपल्याला कोणतं पण मेडिसिन मार्केटमध्ये आणायचं तर US FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ते सगळं बघतं। त्याच्यात सगळा रिपोर्ट बनतो की किती ॲडवर्स इव्हेंट वगैरे झालं आहे, कसं आपण मार्केटमध्ये येऊ शकतो का। किती देशांचं शिकवलं होतं तिथं 30 देश आले होते। 30 देशामध्ये 30 देशासाठी अगोदर 3000 लोकांनी तिथे ॲबस्ट्रॅक्ट सेंड केलं होतं। त्याच्यात माझा ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे की बाबा तुम्ही कशाची माहिती सादर करणार याच्याबद्दल माहिती द्या। मग त्याच्यात 100 याचा शब्दांचा ॲबस्ट्रॅक्ट होता। तो ॲबस्ट्रॅक्ट पहिले त्यांनी सिलेक्ट केला, मग नंतर माझ्या कंपनीच्या जे हेड होते त्यांचं मला मार्गदर्शन वगैरे लाभलं। मग तिथून तो त्यांनी सिलेक्ट केल्यानंतर मग मी तिथं प्रेझेंट केलं आणि तिथं म्हणजे एवढे पॉप्युलॅरिटी होती सगळे देश म्हणजे ते प्रत्येक माझ्या पोस्टरला व्हिजिट करायचे, विचारायचे की बाबा हा टॉपिक तुम्हाला कसं काय सुचला। आणि आता जे मॉडर्न ऑन्कॉलॉजी ट्रायल आहे त्याच्यात सगळ्यात जास्त व्हायरल होणार हाच टॉपिक आहे। पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? आई वडिला तर नव्हतेच, पण आजी बाबांचं अपार कष्ट। आता तुम्हाला तिथे स्थानिक लेवलला पेमेंट किती?
आता ते मी सांगू शकत नाही पण ओके. चांगलं आहे, confidence. चांगल्या पद्धतीचं हां, चांगल्या आनंद होय ना का तुम्हाला तो आज एवढा मग ते काय त्यांना आज विरा बस असंच बोललाय तुम्ही, बरं. बाकी काय बोलायचं नाही का बोलायचं, काय बोलायचं? आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.